आवडेल की नक्की पहिलं तुम्ही डायरेक्ट बिझनेसमध्ये आलात की जॉबमध्ये? तर वडिलांचं असं म्हणणं होतं त्याच्यावरती, उद्योग कमी कर, ओके. 9 ते 5 जॉब कर. ती स्टोरी अशी आहे, मी आहे 90s किड्स. मला 9 to 5 जॉब करायचा नव्हता. पहिला पॉईंट, माझं मनच लागत नव्हतं. मी व्ह्युअर्सला हेच सांगेल की ह्याच्यामध्ये भावनिक आणि धार्मिक ह्या सगळ्या गोष्टी आहेत. सो बी प्रिपेअर फॉर इट. साइन आउट झालो का बँकेतून, मी तिथून बाईक काढायचो. किती 10-11 तासामध्ये मुंबईला यायचो. म्हणजे पहाटे, शनिवारी पहाटे मी मुंबईमध्ये यायचो. शनिवार रविवार प्रॅक्टिस व्हायची. ह्याला आपण डिसिप्लिन मोटिवेशन नाही म्हणून, ह्याला आपण ऑब्सेशन म्हणूया. आणि एखाद्या व्यक्तीमध्ये खरं ऑब्सेशन असलं ना, तो दीर्घकाळ टिकेल मला असं वाटतंय. पर्सनॅलिटी बिल्ड होते, 100% होते. तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण होतो. मी मुलींना स्पेशली मला थोडंसं मोटिवेट करायचं आहे. तुम्ही ढोल वाजवणार असाल, तुमचे हात एवढे पक्के होतात. समजा तुमच्याबरोबर कोणी मिसबिहेव केलं ना, त्यांच्या हाताला त्या व्यक्तीचा गाल सुजणार. तुमच्या समोर मोठा प्रश्न होता. ती डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे. इंजिनिअरिंग डॉक्टर कॉम्बिनेशन वे अतरंगी आहे कॉम्बिनेशन. नमस्कार मंडळी, परत एकदा आपलं स्वागत आहे मराठी या सगळं चॅनलवरती. आज परत आपल्यासाठी एक नवीन हसल स्टोरी घेऊन आलेला आहोत, तर सुरू करूया. नमस्कार, मी अक्षय अरोटे, CEO फाउंडर ऑफ सिल्वरस्टार सोल्युशन्स. माझी एक IT कंपनी आहे आणि त्याबद्दल मी तुमच्यासोबत बोलण्यासाठी आलो आहे. त्याच्यानंतर मी एक अध्यक्ष आहे स्वरसागर फाउंडेशन नवी मुंबई ह्या ट्रस्टचा. त्या अंतर्गत आपलं एक पुणेरी ढोलताशा पथक कार्यरत आहे. गेल्या 8 वर्षापासून आपण ढोलताशा पथका क्षेत्रामध्ये आहोत. या ढोलताशा पथकामध्ये आपण भरपूर काही कार्य केलेले आहेत. तर माझ्या मते आज मी मराठी हसल चॅनल्स ह्या यूट्यूब माध्यमाद्वारे मी आज तुमच्यासमोर ही माझी लाईफ स्टोरी शेअर करणार आहे. तर आय होप नक्कीच तुम्हाला ती आवडेल. येस, नक्कीच. कारण की दादाची जी जर्नी आहे, ठीक आहे, त्यांची जी ग्रोथ जे आहे ते आपण बघणार त्यांच्या स्टोरीमध्ये. तर त्याच्या आधी आपण सुरुवात करूया. मी ह्या स्टोरीला त्यांच्या 3 सेगमेंटमध्ये डिवाईड केलेले आहे. ओके, तर पहिला सेगमेंट आपण बिझनेसबद्दल विचारूया. कारण की सध्या स्कोप खूप वाढला आहे. मुलांना जॉब नाही करायचा, मुलांना करायचा बिझनेस. आता मला असं वाटतं आय गेस तुम्ही जॉबही केलेला आहे, नंतर बिझनेसमध्ये गेलात, राईट? हो. मग ती जर्नी आपण पहिलं सुरू करूया. म्हणजे प्रत्येक व्ह्युअर्सना थोडा रेट करता येईल की बाबा जॉब करणं का महत्त्वाचं आहे, किंवा समजा ते करून जॉबचा एक्सपिरियन्स घेणं का महत्त्वाचं आहे. ओके, ती जर्नी ऐकून घ्यायला आवडेल की नक्की पहिलं तुम्ही डायरेक्ट बिझनेसमध्ये आलात की जॉबमध्ये? ओके, सर्वात आधी मी जॉबमध्येच आलो. आता ह्याची मी थोडीशी आधीची स्टोरी सांगतो आणि मला ती सांगायलाही आवडेल. तर ती स्टोरी अशी आहे, मी आहे 90s किड्स. आपण एक बोलतो ना 90व्या शतकातला मुलगा वगैरे असं. तर 90व्या शतकामध्ये मला नाही वाटत की कोणाचे पॅरेंट्स जास्त उद्योग क्षेत्रामध्ये होते, बिझनेसमध्ये होते. त्याच्यामुळे मीही ते हसल पार केलं आहे की मी माझ्या फॅमिलीमधला पहिला मुलगा आहे की ज्यांनी बिझनेस क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं, अरोटे फॅमिलीमध्ये. तर मी खूप फेस केली ही गोष्ट. जेव्हा मी माझ्या घरी मांडली की मला एक नवीन उद्योग सुरू करायचा आहे, तर वडिलांचं असं म्हणणं होतं त्याच्यावरती, उद्योग कमी कर, 9 ते 5 जॉब कर. ठीक आहे. तर नाही, मी थोडंसं फेस केलं ह्या सगळ्या गोष्टी. बट नाही, मी माझे पॉईंट्स मांडत राहिलो की नाही, हे करायचं आहे. तुम्ही कन्फर्म होतात की त्याच मार्गावर? हो हो हो. तर असं सगळं काय आहे सर. तर याची सुरुवात अशी झाली की मी गोवा लोकेशनला होतो, येस बँकमध्ये. ओके. हो, ॲज अ ॲडमिन हेड म्हणून. अगोदर एज्युकेशनमध्ये इंजिनिअरिंग झाली होती की? हां, माझं बॅकग्राऊंड इंजिनिअरिंग आहे, इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स ह्या क्षेत्रामध्ये. सो कॅम्पस इंटरव्ह्यू थ्रू मला आपलं सिमेंट हाऊस, बिर्ला सिमेंट हाऊस जे चर्चगेटमध्ये आहे, तिथे मला 9 to 5 जॉब लागला ॲज इट हे. पण ते बोलतात ना, स्वस्त बसवत नव्हतं वगैरे, असं सगळं काही आहे. सो छोटे मोठे कोर्सेस केले, जसं की सेफ्टी ऑफिसर कोर्स केला. सो ॲज अ प्रोफेशन मी सेफ्टी ऑफिसरसुद्धा आहे सध्या. तर मग ते करत असताना मला येस बँकनी रिक्रूट केलं. मग ते करत असताना मला त्यांनी गोवा लोकेशन दिलं. तर असं करत करत मग ते कॉन्टॅक्ट्स वाढत गेले आणि मग नंतर एक अशी स्टेज आली की कॉन्टॅक्ट्स एवढे मजबूत झाले की आपण आपला बिझनेसही सुरू करू शकतो त्या कॉन्टॅक्ट्स थ्रू. कारण की येस बँकमध्ये मी काम करत होतो, त्या बँकमध्ये काम करणारे लोकही तसे होते ना. दादा इंजिनिअरिंग कंप्लीट केली, जॉबसाठी चान्स मिळाला, बरोबर. त्यानंतर तुम्ही गेलात येस बँकमध्ये की गोवा पंजाब ह्या साईडला. हो.
म्हणजे असं का वाटतं की मोस्टली जे आता माझी पण इंजिनिअरिंग झालेली आहे, म्हणजे इंजिनिअरिंग केल्यानंतर व्यक्तीचं डोकं इतकं ओपन अप होतं की त्याला कळतं मी कुठल्याही क्षेत्रामध्ये जाऊ शकतो. म्हणजे असं थोडक्यात की पहिले इंजिनिअरिंग करायची, मग आयुष्याचा सार कळतं, मग नंतर आपण ठरवतो की नक्की करायचं काय. बरोबर ओके, आहे. तर मग येस बँक नंतर तुम्ही जेव्हा बिझनेसमध्ये आलात राईट, हो. तो असं ती मी म्हणेन की तुमची आयुष्यात ती आय गेस 10x जंप होती, मोठी एक उडी होती त्या. हो. ठीक आहे. मग त्या उडीच्या मागे कहाणी काय आहे की ठीक आहे सगळं चाललेलं कम्फर्ट लेवल होतं, मग घरी पण नीट चालवत होतात, पण असे काय वाटलं तुम्हाला की ठीक आहे आता बिझनेसकडे थोडं टर्न आउट करूया आपण? मला 9 to 5 जॉब करायचा नव्हता. पहिला पॉईंट. माझं मनच लागत नव्हतं. मी एक म्हणजे फेडअप झालेलो. काय करतोय? कोणाच्या हाताखाली काय काम करायचं? मी पॉझिटिव्हली त्याच्यातून हे घ्यायचं, कोणी माझ्या हाताखाली एम्प्लॉय असते तर? मी पगार दिला तर कोणाला? काय भारी फिलिंग असेल ती. राईट. सो हे खूप थॉट्स माझ्या मनामध्ये यायचे आणि ती एक जिद्द निर्माण झाली. यार होऊ शकतं ना, होऊ शकतं. आपल्याकडे कॉन्टॅक्ट्स आहेत, आपण निर्माण करू शकतो ते सगळी गोष्ट. एकदा ऑफिस आपलं फॉर्म झालं, रजिस्ट्रेशन कंप्लीट झाले, जे पण आहेत ते आपण खरोखर कोणत्या एम्प्लॉई ठेवून त्यांना पगार देऊ शकतो. अजून काय असतं ऑफिसमध्ये? राईट. ऑफिसमध्ये टर्नओव्हर तुम्ही हजारात कमवा, लाखात कमवा किंवा करोडोमध्ये कमवा, हे म्हणजे मला नाही वाटत की ते काही आहे. ते तुमची ग्रोथ आहे की तुमची ग्रोथ कोणत्या प्रकारे होते वगैरे, ते नेक्स्ट लेवल आहे. बट सुरू करणं हे डोक्यात येणंच खूप मोठी कल्पना आहे. अगेन ह्याच्यामध्ये एक हायलाईट मला करायचं आहे व्ह्यूअर्ससाठी स्पेशल. आता ह्या पॉडकास्टला किंवा बिझनेसच्या पर्स्पेक्टिव्हने बघणारे खूपसे असे मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, आणि ते मोस्टली इन्फ्लुएन्स होतात की मला पण 9 to 5 नाही करायचं आहे कारण की कोणतरी बोललं आहे. तुम्ही केलं कारण की तुमच्या आतली ती जिद्द होती, तुम्हाला ती इच्छा होती, मनापासून असं होतं की मी दुसऱ्यांना जॉब देईन किंवा दुसऱ्यांचं थोडं आयुष्याला अपलिफ्टमेंट करीन, माझी पण ग्रोथ होईल, दुसऱ्यांची पण ग्रोथ होईल, ही तुमची मानसिकता क्लिअर होती. म्हणून तुम्ही त्या क्षेत्रामध्ये गेलात बिझनेसच्या. म्हणजे माझ्यासारखे खूपसे असे विद्यार्थी असतील ते म्हणतील की यार हा 9 to 5 खरं बोरिंग आहे, कशाला करायचं आहे, उलट जास्त आय गेस एफर्ट बिझनेसमध्ये लागत असतील, 24 तास काम करणे. त्यासाठी मी तुझ्या व्ह्यूअर्सला मी हेच सांगू इच्छितो की ती फक्त माझी जिद्द नव्हती, त्याच्या पलीकडे जाऊन नाण्याला नेहमी 2 बाजू असतात ना, तर माझी दुसरी बाजू हे होती की माझे पॉईंट्स आणि माझा बिझनेस प्रपोजल क्लिअर होता की मला करायचं काय. म्हणजे ऑफिस टाकल्यानंतर वर्षभर मला पॉकेटमधून पैसे टाकायला नाही लागले. माझं सेकंड मंथ मधून माझं इन्कम चालू झालं आणि त्यानंतर कोणाचीही एक बोलतात ना पैसा रेज करतो आपण बिझनेसमध्ये पुट करण्यासाठी, त्याची गरज नाही लागली. हे मी पहिले घरी समजून सांगितली सगळी गोष्ट की असं असं होणार आहे. लागणारं पहिलं भांडवल आहे ते एवढंच आहे. ओके. त्यानंतर ते into 2 होईल, into 3 होईल, 4 झालं तर चांगलीच गोष्ट आहे. तुम्ही प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग अगोदर केली? नक्कीच. बँकमध्ये होतो त्याच्यामुळे थोडं तिथून शिकलो. बरोबर आहे. मग आता हा जो बिझनेसचा सेगमेंट आहे, ओके, ह्याच्यामध्ये मोस्टली असं होत असेल की तुम्हाला मॅनपॉवर जास्त लागत असेल? इट डिपेंड्स. हां, वर्कवरती डिपेंड करतं. बरं ठीक आहे, त्याआधी मला सांगा तुमचा जो बिझनेस आहे त्याचं थोडंफार इंट्रोडक्शन द्या की नक्की कशामध्ये आहे, कधी सुरुवात झाली? ओके, याची पण थोडी इंटरेस्टिंग स्टोरी आहे. मी जेव्हा रिक्रूट झालो इंजिनिअरिंग पासआउट नंतर, तेव्हा ज्या सिमेंट हाऊसमध्ये काम करत होतो मी, थर्ड पार्टी रोलवरती लागलेलो. सर्वात पहिले मी ते समजून घेतलं व्हॉट इज थर्ड पार्टी. याचा अर्थ की समजा एखादी कंपनी असेल, त्या कंपनीच्या रोलवरती वेगळे माणसं असतात. थर्ड पार्टी म्हणजे त्या कंपनीसाठी वेगळी कंपनी काम करत असते, दॅट इज थर्ड पार्टी. ओके, ठीक आहे. सो ते एक रोल म्हणजे मग माझं बिझनेस माइंड तेव्हापासून सुरू झालेलं फ्रॉम माय फर्स्ट जॉब. ठीक आहे. तर मग थर्ड पार्टी समजून घेतलं, म्हटलं यार अशा प्रकारे हे काम होऊ शकतं यार. एखाद्या कंपनीला त्यांचं करिअर घडू दे, त्यांचा ग्रोथ होऊ दे, त्यांना आपण अटॅच झालो की आपण पण कमवतोय त्यांच्याकडून. बरोबर. इथून माझं ते चालू झालं. मी नाव पण घेऊ शकतो, Sodexo. मी Sodexoमधून ॲज अ फॅसिलिटी मॅनेजर म्हणून लागलो होतो याच्यामध्ये सिमेंट हाऊसमध्ये. मग ते तिथे 2-1 वर्ष काढले. त्याच्यानंतर मला एक कळालं की अजून छोटे मोठे कोर्सेस केले तर स्केल वाढू शकतं, म्हणून मी सेफ्टी ऑफिसरचा कोर्स केला. मग मला येस बँकमध्ये ऑपॉर्च्युनिटी मिळाली, ॲडमिन ॲड, सगळी सेफ्टी रिलेटेड मला सगळं तिथे सांभाळायचं होतं की बँकमध्ये सेफ्टी खूप महत्त्वाची असते. मग ते सिक्युरिटीपासून असेल तर बँक मॅनेजर आणि कॅशियर या सगळ्यांना सांभाळणं, की कुठे काय असावं, आग लागली तर काय करावी, हे सगळ्या गोष्टी. तर मग हे सगळं करत असताना मला
स्ट्राईक झालं भाई थर्ड पार्टी. कारण की बँकमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, जी ATM मशीनमध्ये जी व्हॅन येते ना पैसे टाकण्यासाठी, तीही थर्ड पार्टी रोलवरती आहे. म्हणजे विचार करा, माझी लाईफची जर्नी जशी क्रिएट होत गेली ना, की एक ते घडतच गेलं माझ्यासोबत. त्या थर्ड पार्टी रोलनी कधी तो रोल सोडलाच नाही. म्हणून मग मी जी कंपनी बनवली ती ॲज अ थर्ड पार्टी रोल अदा करते कोरस ऑफिससाठी. कोरस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. मी गेल्या 6 वर्षापासून त्यांना कनेक्टेड आहे आणि गेल्या 6 वर्षापासून मी ॲक्सिस बँकसाठी त्यांचे जे पण क्लिअरिंग प्रोसेस आहे, चेक क्लिअरिंग प्रोसेस ऑल पॅन इंडिया आपण सर्व करतो. तर त्यांचे चेक्स आपण क्लिअर करतो. ह्याचा अर्थ काय, तू बोलतो ना की मी बँकमध्ये चेक टाकला, चेक डिपॉझिट केला क्लिअरन्सला, तुला 2 दिवस लागतात तुझ्या अकाउंटला पैसे यायला, ते चेक आम्ही क्लिअर करतो. आपली जी कंपनी आहे ना सिल्वर स्टार फाउंडेशन, ह्याच्यावर थोडं सांगा. सिल्वर स्टार सोल्युशन्स, हां सिल्वर स्टार सोल्युशन बद्दल मी आत्ता जे सांगत होतो, ही आत्ता ती एक काम करते जे मेन व्हेंचर आहे आपलं, हे ॲक्सिस बँकेचं आहे, जे आपण चेक क्लिअरन्स प्रोसेस करतो. ते मेन काम आहे. ते म्हणजे ते स्टार्टच माझी तिथून झाली आहे, त्याच्यामुळे त्याला अंत नाही, त्याला तोड नाही, ते मी कधी बंद करणार नाही. काफी मल्टी टॅलेंटेड आहे, म्हणजे काफी फैलावा बिझनेस आहे. त्याच्यानंतर मी दुसरा व्हेंचर चालू केला की आपण आता सध्या AI यायच्या आधी आपण ऑटोमॅटिक गोष्टी बघतो. आपण मॉलमध्ये जाताना डोअर सेन्सरनी ग्लास डोअर ओपन होतात, बंद होतात, हे आपण बघतो. किती भारी वाटतं ना. हो बघ मी आलो आणि डोअर ओपन झाला है ना. त्याबद्दल मी रिसर्च केला. त्यामध्ये रिसर्च केल्यानंतर मला हे समजलं की ऑल इंडियामध्ये खूप कमी वेंडर्स आहेत जे ते ग्लास डोअर म्हणजे ऑटोमॅटिक डोअर सेन्सर्स आहेत ते बनवतात. आणि ते डोअर सेन्सर आपल्या इंडियामध्ये बनतच नाही. आजही मी ऑन एअर बोलतो आहे, हे सगळे बाहेरून इम्पोर्ट होतात. खूप कमी कंपनी आहेत, ते बॉश झालं, डोरमा झालं, ह्या सगळ्या कंपनी आहेत. त्यांच्यासोबत मी टायअप केलं आणि आज तेही साईड बाय साईड माझ्या चालतं. कुठून काही ऑर्डर आली तर मी मॉल्समध्ये या फिर कोणत्या मोठ्या मोठ्या ऑफिसेसमध्ये हे ग्लास डोअर्स बसवतो आणि इन्स्टॉलेशनचं काम चालतं. त्याचसोबत आपण एखादा पनवेल साईडला बघितलं तुम्ही, बंगलो सिस्टीम्स चालतात. तर रईज आहेत ते लोक, तर त्यांना कसं आहे गाडीतून उतरायला नको आहे आणि डोअर म्हणजे ते स्लायडिंग डोअर खेचून मग ते गेट ओपन करतील त्यांचं. मग ते काय करतात की बटन दाबल्यावर मला गेट ओपन झालं पाहिजे, मग ते मला कॉन्टॅक्ट करतात. मग ते काम मी करतो. त्यांचं गेट ॲज इट इज तसंच असतं. माझी मशिनरी तिथे येते. सेम अगेन मी बोलतोय थर्ड पार्टी, हे पण थर्ड कंपनी वेगळी आहे, मी नाही मॅन्युफॅक्चर करत आहे त्याला, हे लोकांना माहीत नाही. मग तिथे आम्ही कामाला येतो. सो मग तेही एक आहे. मग त्यानंतर थर्ड पार्टीचं आय गेस असं होत असेल ना की आता एका कंपनीसोबत तुम्ही थर्ड पार्टी करताय, त्याची ऑलरेडी ब्रँड व्हॅल्यू आहे. मग तुम्हाला त्या ब्रँड व्हॅल्यू क्रिएट करायची गरज लागत नाही. तुम्हाला फक्त मार्केटिंग करून क्लायंटपर्यंत पोहोचायचं. म्हणजे ब्रँड व्हॅल्यूचं आपलं काम कमी होतं. तिथं ब्रँडिंगचं काही काम नाही, फक्त मार्केटिंगचं काम करून क्लायंटला आपल्याला कनेक्ट करायचं आहे. परफेक्ट, राईट. हो, मी साधा याच्यामध्ये एक्झाम्पल सांगू. येवले अमृतुल्य, ठीक आहे, एक ब्रँड व्हॅल्यू आहे. त्यांनी त्यांचं कुठे एक चालू केलेलं असेल, पण बाकीच्यांना वाटलं की आपण ती फ्रँचायसी घेऊन चालू करू शकतो. त्यांची थोडी तो ब्रँड आहे, त्यांनी फ्रँचायसी घेऊन चालू केलं आहे. आत्ता जे आपण पुढे ऐकणार आहोत ते काफी इंटरकनेक्टेड असणार आहेत. प्रत्येक जी सेगमेंट आपण डिवाईड केलेत ते खूप इंटरकनेक्टेड आहेत. आता जे आपण जितकं ऐकलं आहे पुढच्या स्टोरीमध्ये ते अगेन आपण फ्लॅशबॅक्समध्ये येऊन काही इंटरकनेक्ट करणार आहोत. सो लक्ष द्या. ओके. सो आत्ता मेन गोष्ट ज्यासाठी आपण इथं आलो आहे आणि मला त्याच्याबद्दल ऐकून जास्त इच्छा आहे, तुमचं जे वाद्यपथक आहे तुम्ही जे सुरुवात केलीत, मी ॲक्च्युली खूप इंटरेस्टिंग त्याच्यामध्ये, कारण की मी सुरुवात ह्या प्रश्नापासून करीन. जेव्हा माझा भाऊ आहे, जेव्हा तो वाद्यपथकाला लागला, तो जायचा आणि मी त्याला म्हणायचो, आता माझं कसं आहे, मला जिमला जायला आवडतं, तर मी माझ्या भावाला म्हणायचो की तू काय नाही जिमला जात, इस्केप पॉईंट आहे येड्या, तुला खूप छान वाटेल, खूप कॉन्फिडंट वाटेल, असं मी त्याला म्हणायचो. तो मला एवढंच बोलला की भावा हे बघ, तुझं कसं इस्केप पॉईंट आहे जिम, तसं जेव्हा मी पथकात जातो, प्रॅक्टिस करतो आणि जेव्हा आम्हाला कुठला सण येतो ना आणि आम्हाला जेव्हा वाजवायला चान्स भेटतो, तो आमच्यासाठी एस्केप पॉईंट आहे. ते मला तेव्हा काही समजलं नाही. पण जेव्हा ॲज अ गेस्ट आम्ही तुम्हाला चॉईस आउट केलं, तुम्हाला अप्रोच केलं, मग तेव्हा मला एक खंत म्हणजे म्हणतात ना आतल्या अशी चळवळ लागली की मला हा प्रश्न विचारायचा आहे. स्टोरी सुरू करण्याआधी मला सांगा की ती एनर्जी नक्की काय आहे. एनर्जीचा उगम सांगू का मी तुला? हां. ह्या गोष्टीतलं 8 ते 10 वर्ष आधी मलाही काय माहीत नव्हतं. माझा भाऊ सागर, तो एक दिवस एवढा एक्सायटेड होऊन माझ्याकडे आला, दादा
मला एक भेटलं आहे, बोलतो तू फक्त 10 मिनटं चल माझ्यासोबत, मला तुला एक दाखवायचं आहे, आपण ते करू, आपण ते हे करू, आपण ते करू. अरे अरे म्हटलं झालं आहे काय, थांब. त्याला थोडंसं शांत केलं, म्हटलं ठीक आहे चल, आवरलं वगैरे आणि गेलो त्याच्यासोबत आणि बघितलं की असं सगळं काय आहे, मुलं प्रॅक्टिस करतायत, हे करतायत, असं सगळं काही सुरू आहे वगैरे हे ते. म्हटलं यार नाईस, करायला पाहिजे आपणही. तिथूनच तो एक टर्निंग पॉईंट होता जो माझ्या मनामध्येही हे झालं की आपण नक्कीच हे करूया, आवडेल आपल्याला. मग त्यानंतर उतरल्यानंतर मग काय एनर्जी लागते, कशी लागते, हे तुम्हाला मी सांगितल्यापेक्षा आहे ना ते अनुभवल्यावरतीच कळेल. कारण की जोपर्यंत अनुभवत नाही ना त्याची शक्ती आणि ते काय आपल्याला करून देतं आणि काय घडवतं हे कोणालाच समजू शकत नाही. तुम्हाला त्याच्यामध्ये उतरावंच लागेल. मी किती आता म्हणजे बोललो ना त्याबद्दल, तुम्हाला त्यामध्ये आल्याशिवायच कळणार नाही. म्हणजे हेच एक मी अनुभवलं. म्हटलं एकदा जाऊन बघूया म्हणून गेलो, ते बघितलं, करायला हवं आणि करायला काहीच हरकत नाही आहे. आणि ह्यानंतर आपण पुढे पुढे तर बोलूयातच त्याबद्दल की काय एनर्जी आहे ना ती, मी ते पुढच्या काही प्रश्नांमध्ये ते एक्सप्लेन करेल. आणि हे सगळे उत्तर देताना मी व्ह्युअर्सला हेच सांगेल की ह्याच्यामध्ये भावनिक आणि धार्मिक या सगळ्या गोष्टी आहेत. सो बी प्रिपेअर फॉर इट. ह्यामध्ये मी चुकलो तर तुम्ही क्लिअर करा मला, बट आम्ही ते अनुभवलं आहे आणि म्हणूनच आज मी इथे आहे, तुझ्यासमोर उभा आहे आणि या कॅमेरासमोर बसलो आहे आणि आपण गप्पा मारतो आहे. इतकं आता मी तुमचं बॅकग्राऊंड तेवढा अभ्यास केला की दादाचं जे चॅनलसुद्धा आहे पथकाचं, तुम्ही चेकआउट करू शकता. मग त्याच्यामध्ये जेव्हा तुमचं काही मी पहिले जुने व्हिडिओज बघितले किंवा काय, त्याच्यामध्ये जी एक्सप्लेनिंगची जी होती ना, जे इंटेन्सिटी होती, जसं तुम्ही तुमच्या काही गोष्टी मांडत होतात, तेव्हाचा तुमचा जो कॅरेक्टर होता आणि आत्ताचा ॲक्च्युली खूप डेव्हलपमेंट आहे. तुम्ही स्वतःतून चेक करू शकता, व्ह्यूअर्सला सांगतो आहे. तुमचं जेव्हा बोलणं टोन जो होता, आत्ता जो आहे थोडा काम आहे, मॅच्युअर्ड आहे. तर मला असं वाटतं ना, ती जी जर्नी तुमची जेव्हा सुरुवात झाली होती ना तेव्हा पथकासोबतची, आय गेस तो तुमचा उगमस्थान आहे मला असं वाटतं आहे. कारण तिकडनं सगळ्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये चेंज झालेल्या आहेत. सो तो मला ॲक्च्युली तो हायलाईट मुद्दा खूप करायचा की नक्की त्याची सुरुवात कशी झाली आणि तुमच्या माइंडसेटला घेऊन तेव्हा काय चाललेलं की आपण का सुरुवात केली आणि पुढे जाऊन अजून काय करायचं. सो मी आधी सांगितलं माझा भाऊ सागर ज्यांनी मला ह्या सगळ्या गोष्टी दाखवल्यात की हे असं असं आहे. सो सुरुवात तिथूनच झाली. आणि एक थोडं बॅक स्टोरी मला सांगायची आहे की हे सगळं व्हायच्या आधी ना, म्हणजे स्वरसागर स्थापन व्हायच्या आधी एक इन्सिडेंट घडला जो कधीच घडायला नको होता. आम्ही फिरायला गेलो होतो, 4 मित्र फिरायला गेलो होतो गोव्याला. गोव्यावरून खूप एन्जॉय केलं. रिटर्न येताना माझा भाऊ बोलला, मी थोडे 2 दिवस मला सुट्ट्या अजून आहेत, तुला जॉईन करायचं आहे, तू पुढे जा. म्हणजे मला तो म्हणाला तू पुढे जा, मी 2 दिवस थांबतो. मी बोललो त्याला की नसेल काही एवढं काही अर्जंट, थांबायचंच नसेल तर तूही येऊ शकतो माझ्यासोबत. बट त्यांनी थांबायचा डिसिजन घेतला. मी पुढे आलो. मी जवळपास 150-200 किलोमीटर पुढे आलो. माझा फोन सारखा रिंग होत होता. 37-38 मिस कॉल असतील असे. मला ते काही कळत नव्हतं. बाईक राईड करताना आपल्याला थोडी ना एक हे होतं. आम्ही बाईक्सवरती गेलो होतो गोव्याला. एका ठिकाणी जेव्हा चहा प्यायला थांबलो, 200 किलोमीटर पुढे आलो ना, तर चहा प्यायला थांबलो आणि बघितला फोन, तर एवढे मिस कॉल. मी कॉल बॅक केला. हा म्हणजे तो जिथे थांबलेला त्यांचे मिस कॉल्स होते. सो मी कॉल बॅक केला. काय झालं, समोरून रिप्लाय एवढाच आला फक्त, तू असशील तिथून रिटर्न आहे. मी फक्त म्हणाला अरे काय झालं आहे मला सांगा. मला फक्त रडायचा आवाज आला वगैरे. मी म्हटलं काहीतरी आहे, जायला हवं. मी तिथून पुन्हा रिटर्न गेलो 200 किलोमीटर आणि जे समोर दृश्य दिसलं ना ते एक्सपिरियन्स व्हायलाच नको होतं. माझा भाऊ सागर एक धरण होतं, त्या धरणामध्ये बुडालेला होता. म्हणजे माझ्या पायाखालची जमीन अशी सरकलेली की मी काय एक्सप्लेन करू, कोणाला एक्सप्लेन करू, घरी कसं सांगू, झालं आहे काय, ह्यानंतरचे पडसाद काय, कसं काय काय. म्हणजे मी मोठा होता की तुम्ही मोठे होता? तो लहान होता, 2 वर्ष
लहान होता, मी मोठा होतो. सो ते दृश्यच वेगळं होतं रे, जे पण असं झालं ते. सो असं नाही आहे की सगळं काही असं गोडगुजिऱ्याने सगळं काही स्वरसागर फॉर्म झालं आणि आज इथपर्यंत आलं. नाही, धक्के मीही खाल्लेत. तो म्हणजे माझ्या आयुष्यातला दुसरा धक्का होता. पहिला धक्का त्याचाच भाऊ राज 10-12 वर्षाचा होता तो, तेव्हाच एक्सपायर झाला. त्याच्यानंतर सागर. असे खूप भयानक धक्के होते माझ्यासाठी. एवढं लगेच तुम्ही म्हणजे असे काही मोमेंट असतात ना की नंतर आपण ॲक्च्युली खूप आता बघा ना, मलाच प्रश्न विचारायला मी थोडा ब्लॅकआउट झालो की नक्की कसं पुढे काय बोलायचं. मग ह्या सिच्युएशनला तुम्ही पॉझिटिव्ह वेमध्ये घेऊन पथकाची लगेच सुरुवात कशी केली? म्हणजे तेव्हा आपण म्हणतो ना, ह्या गोष्टींना आपल्याला बाहेर पडायला आणि विचार क्लिअर करायलाच वेळ लागतो. ती लगेच सुरुवात नव्हती. खूप महिने गेले रे त्याच्यामध्ये. मी आज म्हणजे मला बोलायला भेटते, खूप चांगलं आहे. जॉब सोडून बसलो होतो घरी, डिप्रेस्ड होतो, एक कोपरा पकडलेला, सगळं काही हे झालं. बोलतात ना, काही घडायचं असेल तर वाट सरळ नसते. त्यानंतरच लगेच बाबांना कॅन्सर डिटेक्ट झाला, आजोबांना, आईचे वडील त्यांना. सो त्यांना हॉस्पिटलमध्ये न्यायला यायला खूप प्रॉब्लेम होत होता. कोणी नव्हतं बेसिकली. सो मी म्हटलं, मी काय करू, तुम्ही काहीच नाही करते ना, मी तुम्हाला घेऊन जाईल. ते 1.5 वर्ष आजोबांनी जी शिकवण दिली, म्हणजे आजोबांच्या नाकामध्ये नळी असायची अशी कॅन्सरची. सो ते सगळं होत असताना खूप छान छान गोष्टी त्यांनी सांगितल्या की कसं घडावं, कसा माणूस असावा. म्हणजे त्यांची शिकवण अशी होती की दगडामध्ये देव नको शोधू, माणसांमध्ये देव पण असणं शिक. सो त्या क्षणापासून मी माणसांमध्येच रुळलो, वाढलो. जी कम्युनिटी बनवली ती त्या गोष्टीमुळे, आणि ती आजोबांची शिकवण होती. सो हे सगळं होत असताना तिसरा धक्का, आजोबा एक्सपायर झाले. खूप मध्ये गॅप गेला. पण मग नंतर असं आठवलं की आपल्या भावानी आपला हात पकडून एक गोष्ट दाखवली होती, करूया त्याच्या नावाने काहीतरी. सो पहिले 1 वर्ष फक्त पथक होतं, नंतर ते फाउंडेशनमध्ये निर्माण झालं. त्याला आज 8 वर्ष पूर्ण झालेत आणि त्याला आपण सगळेजण ओळखतात, स्वरसागर फाउंडेशन. मस्त, ग्रेट. खरंच म्हणजे तुम्ही जी सुरुवात केली दादाच्या नावाने, आणि ते फक्त एक पथक नसून तुम्ही फाउंडेशन पण केलं. आणि जितकं तुम्ही मला अगोदर पण सांगितलेलं आहे, तुम्ही जसं तुम्ही बोललात, तुम्ही जास्त माणसांना जीव लावता, तसं तुमच्या कम्युनिटीमध्ये जितकं मी बघितलेलं आहे, प्रत्येक मुलासोबत तुमचं तेवढं कनेक्शन आहे. आणि आय गेस तुमचे काही पुढचे ॲम्ब्युलन्सनं पण घेऊन काही आयडिओलॉजीज आहेत, जर ते त्याच्यामध्ये प्लीज मांडा. त्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे प्रवास खडतर असतो. आत्ता काल परवाच मीटिंग झाली याबद्दल, ॲम्ब्युलन्सबद्दल. मी 4 वर्षे फाईट करतो आहे ॲम्ब्युलन्ससाठी. आपल्याच पथकामध्ये काही रूल्स, नियम, अटींवरती पथक आणि ट्रस्ट चालतं. तशाच रूल्स आणि नियमावरती पथक चालतं. पण मुलांना खुश करणं ही पथकाचं कर्तव्य आहे. आता पथकाच्या अध्यक्षाच्या नात्याने मला मुलांना खुश करायचं असतं, कारण की मुलं आपला वेळ देतात आपल्या पथकाला आणि त्याच्यामध्ये श्रमदान करतात. त्या श्रमदानासाठी त्यांना काहीतरी परतफेड हे काहीतरी आपल्याला अदा करावं लागतं. कारण की कोणताही वादक आपल्या पथकामध्ये येतो, त्याला काही असं पैशाचं काही मोह नसतो, तो श्रमदान करायला आलेला असतो. त्याच्यामुळे परतफेड म्हणून मग आपल्या पथकाने ठरवलं गेलं की वर्षातून एकदा का होईना आपण कुठेतरी आउटिंगला जाऊया, फिरायला जाऊया. मग सगळेजण आपला प्रपंच बाजूला ठेवतात आणि एक दिवस आम्ही सगळेजण कुठे ना कुठे एक जागेवरती जातो. मग ते रिसॉर्ट असो, नाहीतर ओपन एअर कोणतं तरी हिल स्टेशन असो, अशा ठिकाणी जाऊन आम्ही एन्जॉय करतो. सो असं सगळं काही ते मांडत असताना काहीतरी आपल्याला दिलं गेलं पाहिजे वगैरे, असं सगळं होत असताना मी 4 वर्ष आधी, म्हणजे तू एक गोष्ट लक्षात घे, कोविडच्या आधीपासून मी हे म्हणत होतो की आपल्याला आपल्या फाउंडेशनमध्ये एक ॲम्ब्युलन्स असली पाहिजे. आणि त्यानंतर काय माहीत, माझं प्रिडिक्शन बघ, त्याच्या 1-1.5 वर्षामध्ये आहे ना कोविड आलं. त्या कोविडमध्ये सगळेजण सर्वाईव्ह झालेत. सगळ्यांना माहिती आहे काय सिच्युएशन होती, कशी सिच्युएशन होती. ॲम्ब्युलन्स भेटत नव्हते, तेव्हा सगळ्यांना कळून चुकलं
दादा बोलत होता ते बरोबर होतं. आज ॲम्ब्युलन्स असती, आज खूप मदत झाली असती मुलांना. त्या कोविडनी आमच्या ढोलताशा पथकाच्या इंडस्ट्रीला, आम्ही इंडस्ट्री बोलू शकतो कारण की खूप सारे वाद्यपथकं आहेत, फाउंडेशन्स आहेत, तर एवढं मागे नेऊन ठेवलं की आता रिव्हेन्यू कसा जनरेट होतो पथकाचा माहिती आहे का, की आपण किती वादनं करतो, वादनामधून मिळालेलं मानधन, ते मानधन आपल्या मेंटेनन्सवरती जातं. हे खूप खर्च असतो त्या गोष्टींना. आता हे पब्लिकला कसं कळेल कसं नाही ते तुम्ही ती एनर्जी एक्सपिरियन्स करा तेव्हाच ते सगळं कळेल. कारण की हे सगळं चार्ट मांडलेलं असतो पुढे, की आपलं एवढं झालं आहे, एवढे बाकी आहेत पैसे, याच्यातून हे घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे, असं सगळं काही. सो आम्हाला 3 वर्ष, जवळपास 2 ते 3 वर्ष आम्हाला मागे फेकलं गेलं त्या कोविडमुळे. बापरे. म्हणजे आम्ही एवढे मायनसमध्ये गेलो की आम्हाला पॉकेटमधून आम्हाला पैसा टाकायला लागला काही वर्ष. म्हणजे येणारा पैसा येत होता, पण मग मेंटेनन्समध्ये हे कर ते कर, कारण की 2 ते 2.5 वर्ष तर काहीच चालू नव्हतं. जे होतं ते सामान सगळं खराब झालं. कारण की पान असतं चमड्याचं, चमड्याने 3 पावसाळे बघितले, ते चमडं राहूच शकत नाही, टिकूच शकत नाही. अशी सगळी सिच्युएशन आहे. सो हे सगळं करत असताना आज ह्या वर्षी आम्ही संकल्प केला आहे, गणपतीच्या पहिल्या दिवशी जी मिरवणूक असेल, म्हणजे मी व्हिज्युअलाइज करूनच मला थोडंसं खूपच बरं वाटतं आणि सांगायलाही आवडेल की समोर आम्ही वादन करत असू आणि आमच्या मागे आमच्या पथकाची ॲम्ब्युलन्स उभी असणार आहे ह्यावर्षी. मस्त, नक्कीच असेल. आणि ह्याच्यामध्ये आहे ना एक कॉमन प्रश्न नेहमी येतो, कॉमन प्रश्न. मी स्टार्टिंगलाच तुम्हाला बोललो, पथकाची सुरुवात जेव्हा मी प्रश्न विचारला, म्हणजे तुम्हाला माझ्या भावाची स्टोरी सांगितलेलं, मी काय प्रश्न विचारला. भावाचा साईडला असू द्या, मोस्टली पॅरेंट्स खूप असं बोलतात की त्यांचा खूप असं आहे ना, असं मध्ये ते ब्लॉक करतात की का जायची गरज आहे, ह्याच्यामध्ये तुझी अशी काय ग्रोथ होणार आहे, तुझा वेळच वाया जातो. आणि तुम्ही पण बोललात तो कुठलाही जेव्हा वादक येतो तो त्याचं श्रमदान करतो, त्याला कुठला एक्स्ट्रा इन्कम नाही आहे, राईट, तो श्रमदान करतो आहे. मग तसं पालकांचं कसं असतं की माझ्या मुलीने काहीतरी चांगली ग्रोथ करावी किंवा काय, त्यांच्या पर्स्पेक्टिव्हने ही ग्रोथ नाही आहे. मग अशा वेळी तुम्हाला काय त्यांना सांगायला आवडेल? खूप चांगला प्रश्न विचारलास आणि मला मन खोलून एक बोलायचं आहे पथकाच्या वादकांच्या पॅरेंट्सना आणि येणाऱ्या जे नवीन ॲडमिशन्स आहेत, मग ते प्रत्येक पथकाचं पकडलं तरी चालेल. मी पॅरेंट्सना हात जोडून विनंती करतो की पहिले तुम्ही जेव्हा मुलांना पाठवता, ठीक आहे, त्या पथकाच्या पथक प्रमुखाचं पहिले तुम्ही बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन करा की आपला मुलगा कुठे जाणार आहोत, काय करतो, तो मुलगा म्हणजे पथक प्रमुख अध्यक्ष काय करतो, त्याचं बॅक हिस्ट्री काय आहे, कसं आहे, तो नीट शिकवतो नाही शिकवतो, तुम्ही तपासून पहा आणि मगच तुमच्या मुलांना तिथे जायला भाग पाडा. जर तुम्हाला नाही पटलं ठीक आहे, मग तुम्ही दुसरं कुठेतरी काहीतरी ऑप्शन निवडा, पण तुम्ही ते करा. कारण की ते जर केलं नाही ना तर मग पुढचे जे पॉईंट्स आहेत ना ते तुमच्या समोर येतील. म्हणजे काय माहिती आहे काय, किशोरवयीन मुलं असतात रे, मन एवढं चंचल असतं ना की म्हणजे मग प्रेमप्रसंग, प्रॅक्टिस असेल तर मग प्रॅक्टिसला न जाता दुसरीकडे कुठेतरी जाणं. 8 वर्षामध्ये हे खूप साऱ्या गोष्टी बघितल्या. म्हणूनच आज ऑन एअर मी तुम्हाला म्हणजे मला पॅरेंट्सला सांगायचं आहे, हे जर सगळं टाळायचं असेल ना तर तुमचा पथक प्रमुख कोण आहे, तुम्ही ज्या मुलाला तुमच्या मुलीला घालू इच्छिता त्या पथक प्रमुखाची बॅकग्राऊंड हिस्ट्री तुम्ही चेक करा, कसा आहे तो, काय आहे तो, त्यांनी कसं सांभाळलं आहे पथकाला, हे पहिले मेन हे करा. मग तुम्हाला टाकायचं की नाही हा विचार करा. आणि त्यानंतर रोल तुम्ही तुमच्या मुलांना हे आधीच समजून सांगा काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. बरोबर, ठीक आहे. तर हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. कारण की ह्याच्यानंतर आहे ना गोष्ट काय होतं माहिती आहे का, सगळेजण लाईटली घेतात. आम्ही आणि आमची मॅनेजमेंट टीम म्हणजे पथकाची मॅनेजमेंट टीम मर करून आम्ही शिकवतो त्या वादकाला आणि नंतर काही महिन्यामध्ये तो वादक गायब होतो. रिझन अननोन, 100 रिझन असतील पण बहुतांश रिझन तेच असतात, घरचे सोडत नाही. डिटेल्समध्ये आपण नाही त्यांना हे करू शकत. बरोबर. मग त्याच्यानंतर मी खूप याच्यावरती फाइंड आउट्स करायला सुरुवात केली की आपण काय करू शकतो. मग
मग मी याच्यामध्ये एक एक पॉईंट्स मांडायला चालू केले. आपण जर मुलांना त्यांची आयडेंटिटी निर्माण करून दिली ना, मुलं कुठे जाणार नाहीत. बरोबर. जर आपल्या स्वरसागर इंस्टाग्राम पेजवरती तुम्ही स्टार्टिंगपासून बघताना प्रत्येक दरवर्षी गणपती सुरू व्हायच्या आधी एक आम्ही प्रोग्राम्स हे करतो. जसं वादक सोहळा 2016, त्याच्यानंतर वादक कलाकार सोहळा 2017 असे. मग त्याच्यामध्ये कोण कोण पार्टिसिपेट करणार आहेत, तर हे वादक पार्टिसिपेट करणार आहे. त्याची खासियत काय, तो ढोलवादक आहे की ताशावादक आहे, ह्याची प्रत्येकाची. आणि हे तुम्ही इंस्टाग्राम पेजवरती तुम्ही बघू शकता. त्या वादकाची पर्सनॅलिटी ग्रो व्हावी ह्याच्यातनं आपण वेगवेगळे काय ना काय कार्यक्रम राबवतो. हो, हे राबवतं आणि ते राबवलं गेलंच पाहिजे. कारण की जेव्हा वादकाची आयडेंटिटी तयार होते ना, ती कुठे तयार होते, आपल्या पथकामध्ये. तर हे सगळं करत असताना त्याला मोटिवेशन कळतं की आपल्याला काय करायचं आहे. बाकीच्या हालचाली म्हणजे तुम्ही समजून घ्या, मी काय, बाकीच्या हालचाली बंद होतात त्याच्या. मग फक्त तो येतो वादन करायला, त्याच्यानंतरचे जी बॅच येईल नवीन त्यांना शिकवायला. ह्याच्यामध्ये रूल्स काय आहेत? एका वादक जर आपल्या पथकामध्ये येतोय, मग त्याला येण्याचे रूल्स काय आहेत, अटी काय आहेत? अटी तुम्ही तुमचं 100% द्या, पहिली गोष्ट. कारण की येणारी जी मॅनेजमेंट टीम जी तुम्हाला शिकवणारी आहे, ती शिकवणारी टीम तुमच्या मागे 100% देण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला काय अडतंय न, तुम्ही बोलायला शिका, तुम्ही विचारायला शिका की मला हे नाही कळलं, मला ते नाही कळलं. नुसतंच यायचं आणि ते टवाळगिरी करायची आणि हसून याला टाळी दे त्याला टाळी दे, असं नसतं. सो पहिलेच आपण ना शिस्तबद्ध एकदम त्यांना शिकवायचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे अट हीच आहे की पहिली गोष्ट शिस्त. ती आपली जी शिकवण्याची जी टीम आहे ती पहिले हेच कॅरी आऊट करायचा प्रयत्न करते. शिस्त ही लागलीच पाहिजे, डिसिप्लिन. कारण की आज 21व्या शतकात मी तुम्हाला बोललो ना, एवढे मुलं चंचल असतात ना, सतत लक्ष बाहेर. त्यानंतर टाईम मॅनेजमेंट. दिलेल्या वेळामध्ये यायचं म्हणजे यायचं. बरोबर. त्या गोष्टीमुळे, ह्या नियम अटींमुळे मी तुम्हाला सांगतो, त्यांच्या पर्सनल आयुष्यामध्ये पण खूप गोष्टी घडतात की नाही 8 वाजता जायलाच पाहिजे, कोणीतरी बोलवलं आहे आपल्याला, ही सवय लागते. हे सगळे ॲडव्हान्टेजेस म्हणजे अटींवरून ना ॲडव्हान्टेजही निर्माण होतात. सो मेनली मला ते 2 अटच सांगायच्या होत्या. त्या 2 अटी मी तुम्हाला सांगितल्या. टाईम मॅनेजमेंट मला एक तुमची स्टोरी मला मांडायची आहे. जसं की दादा बोला की टाईम मॅनेजमेंट पण असावी एका व्यक्तीमध्ये. मला तुम्हाला दादाची टाईम मॅनेजमेंट सांगायला आवडेल. आपण इथं थोडंफार फ्लॅशबॅक्समध्ये जाऊया. तुमचं येस बँक जेव्हा तुम्ही ठरवलं, ठीक आहे, आय गेस पहिलं तुम्ही पथक चालू केलेलं. हां, त्या ड्युरेशनमध्ये. मग पथकानंतर तुम्ही जॉबला पेंडिंगला ठेवलेलं, अगोदर आहे, बरोबर आहे? हो. म्हणजे दादानी पहिलं येस बँकला त्या जॉबला पेंडिंगमध्ये ठेवलेलं आणि पथकाची सुरुवात केली. हो. त्यानंतर मला ह्याच्यामध्ये हे हायलाईट करायचं आहे, जेव्हा तुम्ही जॉब स्टार्ट केलं येस बँकमध्ये, मग तिकडं आणि आता मुलांना शिकवायला तुम्ही बहुतेक यायचात, मग ती धावपळ आणि ती टाईम मॅनेजमेंट ती जरा एक्सप्लेन करा थोडक्यात. कसं सांगू आता तुला, ते कोणाला बिलीव्ह होईल की नाही म्हणजे याचा मी थोडासा विचार करत होतो. पथकाची सुरुवात केली खरी, पण मग मला थोडंसं माझं पण फायनान्स हे करायचं होतं, सगळं सांभाळायचं होतं. म्हणून मी तो जॉब एक्सेप्ट केला की नाही, काहीतरी करावंच लागेल, 2 पैसे घरामध्ये आणावेच लागतील तर काहीतरी होईल. म्हणून मी तो जॉब एक्सेप्ट केला आणि मी तिथं गेलो. पण बॅक ऑफ द माइंड इथे पण आपण पथक सुरू करून ठेवलेलं आहे, इथेही टाईम द्यायला पाहिजे, कसं करायचं मॅनेज, काय करायचं. सो बिलीव्ह होईल की नाही माहीत नाही, बँकेला शनिवार रविवार सुट्टी असते. मी फ्रायडेला इव्हिनिंगला जसं साइन आऊट झालो का बँकेतून, मी तिथून बाईक काढायचो. किती 10-11 तासामध्ये मुंबईला यायचो. म्हणजे पहाटे, शनिवारी पहाटे मी मुंबईमध्ये यायचो. शनिवार रविवार प्रॅक्टिस व्हायची आमची. मुलांना शिकवून मी पुन्हा रविवारी गाडी काढायचो, सोमवारी हजर. ह्याला आपण डिसिप्लिन मोटिवेशन नाही म्हणून, ह्याला आपण ऑब्सेशन म्हणूया. आणि एखाद्या व्यक्तीमध्ये खरं ऑब्सेशन असलं ना, तो दीर्घकाळ टिकेल मला असं वाटतं आहे. कारण की म्हणून मी बोललो, तुमचा पथकाची सुरुवात हा तुमचा उगमस्थान आहे. मी परत सांगतो व्ह्यूअर्सना, एकदा दादाचं तुम्ही चॅनल चेक करा, स्वरसागर पथकाचं, आणि दादाचे काही इंटरव्ह्यूज आहेत किंवा दादाचे पर्सनल व्हिडिओज आहेत ते एकदा चेक करा. तुम्हाला बोलण्यातनं कळले हा पॉडकास्ट आणि जुने व्हिडिओजमध्ये खरंच पर्सनल डेव्हलपमेंटचा खूप मोठा फरक आहे. खूप मोठा फरक आहे. काही म्हणतात ना, जसं की दादाने सांगितलं की दादाचे कॉन्टॅक्ट्स वाढत गेले, पर्सनॅलिटी बिल्ड होते, 100% होते. तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण होतो. मी मुलींना स्पेशली मला थोडंसं मोटिवेट करायचं आहे
ज्या पण मुली नवीन येणाऱ्या आहेत, ज्या पण न्यू ॲडमिशन्स असतील ना, तर त्यांना एक सांगायचं आहे मला, की तुम्हाला ना जिम आणि बाकीच्या गोष्टींचे सिक्युरिटीचे तुम्ही टेन्शनच सोडून द्या जर तुम्ही पथकामध्ये येतात तर. कारण की जर तुम्ही ढोल वाजवणार असाल, तुमचे हात एवढे पक्के होतात. समजा तुमच्याबरोबर कोणी मिसबिहेव केलं ना, त्यांच्या हातात त्या व्यक्तीचं गाल सुजणार जोरात. सो खूप म्हणजे तुम्हाला आपण लहान होतो तेव्हा आठवते आपले पॅरेंट्स आपल्याला कराटेमध्ये वगैरे घालायचे. का बरं घालायचे? कुठेतरी हाडं मजबूत व्हावी म्हणून. तुम्ही इथे यावं, तुम्हाला जिम करायचीच गरज नाही आहे. मी लिहून देऊ शकतो. नाही, ॲक्च्युली एखाद्या व्यक्तीच्या वजनापेक्षा किंवा तो मोठा डोल असेल किंवा काय, त्याला हे करा. तुम्ही 8 ते 10 किलोचा जो डोल आहे तो कमरेवरती घेऊन 4-4 तास जेव्हा वाजवता ना, तुमचे हाडं एक एक्स्ट्रीम लेवलला असतात. ती एनर्जी हे ते, आणि आपल्या मागं गणपती बाप्पा यार, काही फिकर करायचीच गरज नाही. ती एनर्जी वेगळी आहे. खरं आहे, मला व्यवस्था मला सांगायला आवडेल, जेव्हा तुम्ही काही सणांमध्ये जेव्हा किंवा यूट्यूबला जरी गेलात आणि असं ढोल ताशाचा जरी आवाज ऐकलात, तेव्हा अंगावरची जो काटा येतो ना, तोच किती आपल्याला अंगावरती जोरात काटा आपण म्हणतो की यार हे काहीतरी वेगळं आहे, दिस इज समथिंग डिफरंट, हा वेगळा डायमेन्शनचा झोन आहे. पण तेव्हा जो आय गेस तीच फिलिंग त्यापेक्षा जास्त हाय लेवलला असेल एका वादकाची, जेव्हा तो वाजवत असेल, तो जो आनंद असतो ना त्या वादकाच्या चेहऱ्यावरती, तो खरंच अप्रतिम गोंडच असतो. त्याला उपमा देता येणार नाही, तो वेगळाच नाही. आणि तोच वादकाचा हक्क असतो. म्हणजे वादक वादन का करतो माहिती आहे का? जी प्रेक्षकांकडून जी दाद मिळणार आहे ना, ती दाद खूप महत्त्वाची आहे. आणि त्या प्रेक्षकाकडून मिळणाऱ्या दादसाठीच वादक हा वादन करत असतो. हे खूप महत्त्वाचं. बरं, आता आपण जरा वेगळ्या सेगमेंटकडे बोलूया, जो की सध्या ट्रेंडिंग आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये, जेन झीजमध्ये खूप ट्रेंडिंग आहे. ठीक आहे, तर जसं की मी बोललो की प्रत्येक दादाच्या लाईफच्या सेगमेंट्समध्ये इंटरकनेक्टेड आहेत. आपण बिझनेस लाईफ बघितली, त्यानंतर आपण पथकाची स्टोरी बघितली, जे की इंटरकनेक्टेड आहेत प्रत्येक ह्याला घेऊन. ओके, आता आपण काही अशी जरा स्पेशल गोष्टी बोलणार आहोत. जसे तुम्ही आता बोललात की काही मुलींबद्दल तुम्ही पर्स्पेक्टिव्ह मांडलात, तर प्रत्येक मुलाच्या आयुष्यामध्ये आहे ना, आईपेक्षा अजून जास्त काळजी करणारी एक वेगळी व्यक्ती असावी, मुली असाव्या, जेणेकरून एका व्यक्तीला, एका मेनला एक फेमिनिझम जो टच असतो ना, तो एक वेगळा आय गेस आयुष्याला बघण्याचा दृष्टिकोन चेंज करायला हेल्प करतो. मग थोडक्यात एक छोटा भाऊ कसा विचारेल दादाला, तसं तुम्हाला विचारतो, दादा तुम्ही वहिनीला कधी, कसं आणि कुठे भेटलात? मी वहिनींना, माझ्या बायकोला आपल्या पथकामध्येच भेटलो. अरे देवा, इतकं इंटरकनेक्टेड आहे. ओके, एवढं इंटरकनेक्टेड आहे सगळं काही. आम्ही म्हणजे स्टोरी तुम्हाला सांगू आमची, तर रूल्स अँड रेग्युलेशनवरतीच सगळं ठरत गेलं. कारण की आमच्या समोर मोठा प्रश्न होता, ती डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे. इंजिनियर डॉक्टर कॉम्बिनेशन वे अतरंगी आहे कॉम्बिनेशन. खूप. ओके, तर हे सगळं होत असताना पहिले आमच्यामध्येच आम्ही खूप काही समजूत घातल्या की कसं असेल कसं नाही, हे ते जमतंय नाही जमतंय, पटतंय नाही पटतंय, खूप अशा गोष्टी. पण फ्लोमध्ये ते सगळं काही होत गेलं. पण एकच डिसिप्लिन आम्ही ठेवलं आमच्यामध्ये, करिअर फर्स्ट. तू तुझं करिअर घडव, मी माझं करिअर घडवणार. 100% पुढे काहीही प्रॉब्लेम येणार नाही. त्याच्यामुळे तिनेही तेच संकल्प केला की पुढे आपण करिअर महत्त्वाचं आहे, आपण करिअर करूया. मी माझं करिअर, जे आम्ही म्हणजे असं काही नाही की आम्ही कुठे गार्डनमध्ये फिरायला नाही गेलो, पण ते फिरत असताना ना हेच आम्ही हे करायचो की प्लॅनिंग करायचो की पुढे कसं असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही ग्रोथ ओरिएंटेड कपल होतात. हो, असं बोलायला बिलकुलही हरकत नाही. कारण की माझं एक ऑफिस असणार आहे हे मी तिला तेव्हापासून सांगायचो की नाही, माझी ती इच्छाच आहे आणि मी ते करणारच आहे. मग ते कर. तिचा एवढा पॉझिटिव्ह अप्रोच ह्याच्यावरती, तू कर, तू हे कर, मी सपोर्ट करेल, आपण असं करूया, आपण तसं करूया, हे करूया. असं आम्ही दोघांनी करिअर एक निवडलं आणि पार पाडलं ते. मस्त. ह्याच्यामध्ये अजून एक की असं कधी झालं आहे की वहिनीच्या कामामध्ये काही जास्त हायपर टेन्शन, म्हणजे सिच्युएशन थोडी अशी आहे की थोडी कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन आहे कामाला घेऊन. ओके, मग तेव्हा तुम्ही त्याला कसं सॉर्ट केलं? डॉक्टर असल्यामुळे आणि त्यांचं डिपार्टमेंट गायनेकोलॉजिस्ट त्या असल्यामुळे अशा खूप अपडाऊन सिच्युएशन आल्या,
खूप आल्या. त्या प्रिव्हियस ज्या कामामध्ये होत्या त्या कामाच्या प्लेसवरती त्यांना खूप असं फेस करावं लागतं. मी याचा जिम्मेदार ठेवील असाक्षरता. ठीक आहे, लोक शिकत नाही, लोकांची मेंटॅलिटीच तेवढी नाही. गुगल करून येतात हे ते असं तसं. अरे ते डॉक्टर आहेत, त्यांनी त्याच्यामध्ये पदवी घेतली आहे. ह्या सिच्युएशन थोडं एक्सप्लेन कराल की एक्झॅक्ट काय कसं प्रॉब्लेम होतात? हो, आता समजा एक डिलिव्हरी पेशंट आली आहे. अरे एन नंबर ऑफ प्रॉब्लेम्स आणि कॉम्प्लिकेशन त्याच्यामध्ये असू शकतात. आता मी एक इंजिनिअरिंग स्टुडंट आहे, फक्त फेस काय केलं आहे ते मी सांगू शकतो. इन डीप त्या स्वतःच सांगू शकतात. ठीक आहे, तर ती जी सिच्युएशन आहे त्या सिच्युएशनला डॉक्टरांना ऑथॉरिटी आहे की फक्त जे आपले त्यांचे नातेवाईक जे आलेले आहेत पेशंटचे त्यांच्यासोबत बोलणं की असं असं आहे तर आपल्याला हे करावं लागेल, तसं तसं आहे तर हे करावं लागेल. ते तोंड उचकटून कसे बोलू शकतात काय माहिती, ह्या डॉक्टरला काय कळतं की नाही कळतं. हे फक्त तिच्याचसोबत झालं असं नाही आहे, हे महाराष्ट्रातल्या सगळ्या डॉक्टरांचा हा खंताचा विषय की डॉक्टरांसोबतची होणारी अरेरावी हे थांबलंच पाहिजे. डॉक्टर होणं सोपं नाही आहे. MBBSला 5 वर्ष, त्याच्यानंतर MS ला 5 वर्ष. तुम्ही एका सिनियर सर्जनसोबत जर असं सगळं काही बोलत असाल तर मी तर म्हणतो त्याला कलम वगैरे काहीतरी लागू केला पाहिजे की डॉक्टरांसोबत उद्धटपणे बोलूच शकत नाही कोणी. ॲक्च्युली तो खूप मेंटल प्रेशरचं काम आहे. म्हणजे दिवसामध्ये आय गेस किती डिलिव्हरी करत असेल एक सर्जन? तुम्ही बिलीव्हच नाही करणार. तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जा, लाईन लागलेली असते. दिवसाला 50-60 कुठेच नाही गेले, 50-60. आणि जेव्हा वहिनी म्हणजे तेव्हा किती असायचे दिवसामध्ये डिलिव्हरी जेव्हा वहिनी असायची? सेम काउंट 50 ते 60 त्यांनी केलेल्या आहेत ह्या सगळ्या. मग त्या सीझरचा एक काउंट आहे, नॉर्मलचा एक काउंट आहे, मी मिळूनचा काउंट तुम्हाला सांगितलं. त्या अशा सिव्हिअर मेडिकल कंडिशन्समध्ये कसं असेल ना, त्या डॉक्टरला पर्सनल लाईफला जितके प्रॉब्लेम्स त्या साईडला करून फक्त त्या पेशंटवरती लक्ष द्यायचं आहे. आणि त्याच्यामुळे पण जर पेशंटच्या फॅमिलीकडनं प्रेशराईज होत असेल हो, मग ते ॲक्च्युली खूप क्रिटिकल कंडिशन आहे. खूप क्रिटिकल कंडिशन आहे. म्हणजे 1-2 केसेस असेही झालं की आम्हाला पोलीस कोर्ट मॅटरमध्येही जावं लागलं. म्हणजे तुम्ही फक्त मी जास्त डीपली नाही जात येतं याच्यामध्ये, नाहीतर खूपच लेंदी होऊन जाईल. बट सांगायला खूप आवडेल की विचार करा, डॉक्टराचा पेशा हा त्यांना आवडतो की मी पेशंटला कसं हाताळेल आणि कसं सांभाळेल आणि कसं त्याचं पुढे निदान करेल त्याच्या रोगराईचं, बरोबर. ते सोडून डॉक्टर काय करतोय, कोर्टाच्या फेऱ्या मारतोय. काय दृश्य आहे. थोडं मी पॉझिटिव्ह वेमध्ये सांगेन एका रिलेशनशिपच्या दृष्टिकोनाने, की जेव्हा असे काही प्रॉब्लेम व्हायचे तुम्ही दोघं डिस्कस करायचं. हो, लगेच. हो. आम्ही रिलेशनमध्ये लग्न पण नाही, लग्न आता 1.5 वर्ष आधी झालं. मी रिलेशनमध्ये आम्ही जेव्हा होतो तेव्हाच आमच्या दोघांमध्ये एक पॉईंट क्लिअर आहे, जी गोष्ट जेव्हा होते त्या क्षणाला सांगायचं की असं असं झालंय. ती गोष्ट 1 तासाने जर जेव्हा आपल्याला कळते या फिर तिसऱ्या लोकांकडून जेव्हा कळते ना, मुद्दा वेगळा होऊन जातो. या फिर असं व्हायला नको की आपल्या हातातून वेळ निघून गेली. बरोबर. ते एक डिसिप्लिन आणि आम्ही ते पाळलेलं आहे. जे ज्या क्षणाला होतं त्या क्षणाला आम्ही ती गोष्ट एकमेकांबरोबर शेअर करतो. मी हा प्रश्न काय विचारला माहिती आहे का, म्हणजे असे काही एक्सपिरियन्स आलेले माझ्या मित्रांच्या ह्याच्यातून खूपदा ऐकून किंवा मी बघितलेले आहेत काका काकींचं किंवा कोणाचंही खूपदा असं बघितलं आहे रिलेशनशिपमध्ये की समजा एका व्यक्तीला समजा काही प्रॉब्लेम्स आहेत, तो मोस्टली काय वाटणार की माझा जरा मूड खराब आहे, मी नाही बोलू शकत, मी जरा हील करतो स्वतःला, सेल्फ टाईम घेतो आणि मग बोलतो. म्हणजे पहिलं कसं होतं ना, आता आय गेस आमच्या 2000 नंतरची आमची जी बॅच आहे जनरेशनची, ते खूप सेल्फ टाईम वगैरे खूप आमच्या डिक्शनरीमध्ये शब्द वाढलेले आहेत, सेल्फ रिस्पेक्ट हे ते. तेव्हा तसं तुमचं नव्हतं. तुमच्याकडे एकच शब्द, मला कसं तरी होतं आहे, तर हाच शब्द होता फक्त की कसं तरी होतं आहे, आणि तुम्ही काय गोष्टी डिस्कस करताना व्हायच्यात. आता आम्हाला एवढे शब्द माहिती आहेत, सेल्फ रिस्पेक्ट, मग सेल्फ टाईम, सेल्फ हिलिंग टाईम. मग आम्ही स्वतःला एकामध्ये ना असं हे करून घेतलं की ठीक आहे, मी स्वतः काय ते सॉल्व्ह करतो आणि नंतर मी बोलतो, नाही तर आपल्यामध्ये भांडणं होतील किंवा काय. शेअरिंग हे कन्सेप्ट नाही आहे मोस्टली या जनरेशनमध्ये. तर ही व्हॅल्यू खरंच शिकण्यासारखी आहे तुमच्या ह्या रिलेशनशिप जर्नीतनं, की ग्रोथ माइंडसेट आणि थोडाफार शेअरिंग पर्स्पेक्टिव्ह ठेवला ते खूप छान असं पुढे जाता येईल. मी याच्यावरती कसं शिकायचं तुला सांगू. मला काही असं कोणी शिकवलं असं काही नाही आहे. माझे आईवडील आणि माझ्या बायकोचे आईवडील माझा धर्म आहे, माझं बायको माझी कर्तव्य आहे.
हे मी तुम्हाला सांगू शकतो. भगवद्गीता वाच, तुला सार्थ कळेल की तुला काय करायचं आणि काय नाही. खूप गोष्टी, खूप कॅरेक्टर्स कळतील तुला की तुला काय करायचं आहे. मग तू कोणत्या पण फील्डमध्ये जा, तू माणसं ओळख. म्हणून मी तुला मगाशी मी सांगितलं, माझ्या आजोबांनी त्या 1.5 महिन्यामध्ये मला काय काय सांगितलं. माणसं ओळख, माणसांवरती प्रेम कर. म्हणजे आपण एक मंदिरात जातो, श्रद्धा असावी, त्या बाबतीत बिलकुलही दुमत नाही. पाया पडा, हे पडा, पण आज कलियुग चालू आहे. बरोबर. ठीक आहे, आपल्याला जे पण मदत करणार आहे, कोण माणूस मदत करणार आहे, पुरुष मदत करणार आहे, म्हणजे व्यक्ती मदत करणार आहेत, अनेक व्यक्ती, त्यांना ओळखा, त्यांच्यासोबत उठा बसा, काय आहे काय नाही, तेव्हा तुम्हाला कळेल काय पुढे करायचं आहे आणि काय नाही करायचं आहे. एक्झॅक्टली. ओके, तर आता मला हे सांगा की आपण जितकं पण डिस्कस केलं ॲक्च्युली ते पूर्ण नाही आहे. हां, बघा, प्रत्येक आपण जितके पण पॉडकास्ट केलेत ना, प्रत्येक आपल्या गेस्टची जर्नी खरं मोठी आहे आणि अजून जितके पण गेस्ट त्यांची पण जर्नी मोठी असेल. एका तासामध्ये किंवा 40-50 मिनिटामध्ये एका व्यक्तीचं आयुष्य नाही मांडता येत आणि सत्य आहे. पण जितकं पण आता आपण तुमचं ऐकून घेतलं, समजून घेतलं तुमची जर्नी कशी होती, त्याच्यातनं आपल्या चॅनल थ्रू पालकांना आणि विद्यार्थ्यांना काय मेसेज देता येईल तुम्हाला? पालकांना हाच मेसेज द्यायचा आहे की तुमच्या मुलांना, मी परत परत तेच बोलेल, भगवद्गीता वाचायला प्रेरित करा. जर तुमच्या मुलांना खूप काही असं बनवायचं आहे, स्ट्रॉंगली असं काहीतरी तुम्हाला असं वाटतं, तर पहिला स्टेप हाच आहे. दुसरी स्टेप अशी आहे की तुमचे मुलं त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये कुठे काय दान देतात. ठीक आहे, दान देणं हे खूप पुण्याचं कार्य आहे आणि ते तुमच्या हातातून घडलंच पाहिजे. ठीक आहे, त्याच्यामुळे जे मुलं आपल्या पथकामध्ये येऊन श्रमदान देतात त्यांचं नेहमीच त्यांचं आयुष्य खूप असं, त्यांना नेहमी दिशा भेटते. हे मी जाणवलं आहे, हे मी फेस केलं आहे. आज मी ठामपणे सांगू शकतो की आज जे पण काय आहे ना, मी आज माझ्या पथकामुळे आहे. जे पण काय आहे ते मी सच्चे दिल से एकदम बोलू शकतो, कारण की मी माझा 100% दिला आहे त्याच्यामध्ये. आणि असंच 100% सगळ्या वादकांनी दिला. मी पण एक साधा वादक होतो आधी, साध्या वादकाप्रमाणेच सगळं काही केलं. एक संकल्प केला. अरे एक जस्ट इमॅजिन करू आपण, एक सगळेजण आपण एक इमॅजिन करू. समजा आपण एका पथकामध्ये, ठीक आहे, वादन चालू आहे, गणपतीचे दिवस आहेत वगैरे, ठीक आहे. मग आता समजा गणपतीचं विसर्जन आहे या फिर आगमन आहे, ठीक आहे. आपण कोणासमोर वादन करतो? बाप्पासमोर. अरे तुमच्यासमोर येतो, करा ना संकल्प. कोणाची वाट बघताय? आणि ते संकल्प करण्यासाठी तुम्हाला एखादं माध्यम निवडावं लागेल. ढोलताशा पद्धत एकदम करेक्ट माध्यम आहे, जे सोशली खूप असं अवेअर आहेत या फिर त्यांना सोशल गोष्टी आवडतात ना, तर त्यांना हे माध्यम खूप सोयीस्कर आहे. सो मला ते खूप सांगायला आवडेल की आपापल्या मुलांना श्रमदान करायला शिकवा, नाहीतर अन्नदान करायला शिकवा, नाहीतर काहीतरी दान करायला शिकवा. जेव्हा दान करतील ना, त्यांना त्यांच्या एक काय बोलतो, मुलं थोडे फॅसिनेट असतात ना, त्यांना सगळी फॅसिलिटी मिळालेली असते, त्याच्यामुळे त्या थोडेसे वर आले असतात. जेव्हा आपण दान देतो ना, तेव्हा कष्ट करायला लागतात. ठीक आहे, मग तेव्हा कष्ट करायला लागतात ना, तेव्हा त्यांच्या आजूबाजूचं सराउंड त्यांना कळतं. जेव्हा ते अन्नदान देतील ना, ते अन्न यात समोरच्या माणसाला मिळत नाही, मला ते इझिली मिळतं आहे. बरोबर, त्याला का नाही मिळत आहे? जेव्हा हे कळेल, हे कनेक्ट होईल, तेव्हा मुलांची प्रवृत्ती खूप खूप सुधरेल. बरोबर, खूप म्हणजे प्रचंड पद्धतीने सुधरेल. म्हणून मी वारंवार बोलतो, काहीतरी कोणत्या ना कोणत्या पद्धतीचं दान करत चला. मग इंटरव्ह्यू स्टार्ट करण्याच्या आधीच आणि हा पथकाचा मुद्दा मांडायच्या आधीच मी म्हणालो होतो की थोडंसं धार्मिक होऊ शकतं टॉक्स, त्यातली ही गोष्ट आहे. पण माझ्याकडे रिझल्ट्स आहेत आणि ते रिझल्ट आज तुमच्या समोर बसलेलो आहे. म्हणजे मी संकल्प केलेत, माझे पूर्ण झालेले आहेत, हे मी आज ऑन एअर सांगतो आहे. नाही, हे मात्र सत्य आहे की जितके पण व्यक्ती धर्माला घेऊन किंवा परमार्थिक असतात, त्यांची जी ग्रोथ आहे ती एक्स्ट्रीम लेवलला
ती खाली असते पण ती नेहमी हायकअप करत जाते वरती. 100%. परमार्थाचा जो एकाची प्रचिती आहे ना ती त्यालाच माहीत असते आणि तो फील करत जातो वरती की हां ते काहीतरी आहे. हो. फक्त ते सांगता नाहीत, ते फील करण्याची गोष्ट आहे. आणि मुलांना काय मेसेज देता येईल? मुलांना मला हाच मेसेज द्यायचा आहे की जे पण देत आहे ते 100% द्यायचा प्रयत्न करा. हे सांगण्याआधी मी क्लिअर करून सांगतो, आम्ही मुलं मोस्टली आता आळशी झालेलो आहोत. आमच्याकडे खूप मोठे गोल्ससुद्धा आहेत, पण आम्ही थोडंफार भीतो. पोटेन्शियल पण भरपूर आहे, पण आम्हाला कोणतरी सांगावं लागतं की तेवढं पोटेन्शियल आहे. आणि खूपदा असं होतं की आम्ही म्हणतो की आम्ही 100% दिलेले आहेत, पण कदाचित ते रिॲलिटीमध्ये 70% किंवा 60% असतील, पण आम्ही म्हणतो की मी 100% दिलेले आहेत. मग आता ह्या गोष्टीला सगळं लक्षात ठेवून असा मेसेज सांगा. मी हाच एक मेसेज परत सांगेल की तू विचारलेला प्रश्न यायलाच नाही पाहिजे. पोटेन्शियल आहे पण करू शकत नाही, हे आहे पण ते होत नाही, ते असं होत नाही. म्हणून मी तुला बोलतो आहे, तुम्हाला अर्थच माहिती नाही आहे पहिले. तो अर्थ शोधा. आणि नसेल काही ना, कोणी तुम्हाला सांगणारं नाही आहे ना, आपल्याकडे लिहून ठेवलेले पुस्तक आहेत, त्यातलं एकदम मी प्रचलित पुस्तक सांगितलं, काही दुसरे वगैरे वाचू नका, भगवद्गीता वाचा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्हा स्वतःला जर असे प्रश्न पडत असतील ना, स्वतःला वेळ द्या. तुम्हाला जे आवडतं ते 100% करा. वेगळ्या मार्गाला जाऊ नका. पाहिजे तर घरात बसून आईवडिलांचं कामं करा, त्यांच्या कामामध्ये मदत करा, हातभार लावा. तुम्हाला खरं सांगतो, रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही. उद्या तू भगवद्गीता उघडून, तू वाचली आहेस भगवद्गीता? नाही, लिस्टमध्ये अजून सुरुवात नाही झाली. काही प्रॉब्लेम नाही आहे. मीही वयाच्या 32व्या वर्षी वाचली, काही हरकत नाही आहे. पण मला एवढंच म्हणायचं आहे की असे सगळे ह्या जनरेशनला प्रश्न पडणं साहजिक आहे. ते बदलू शकत नाही, कारण की आजकालचा म्हणजे कल्चरच फोन, 5G बरोबर असं सगळं आहे. आपल्याला सगळं झटपट पाहिजे, एकदम झटपट पाहिजे. पण तशाने होत नाही. सगळं झटपट झालं का थोडंसं हे होतं. अगदीच. तर मला ते सांगायचं होतं की तू ते वाचशील ना तर तुला सार्थ कळेल त्या सगळ्या गोष्टींमधला. आणि द वे ऑफ तुला कुठे जायचं आहे ना, कोणत्या फील्डमध्ये जायचं आहे, तुला एवढा कॉन्फिडन्स येईल ना स्वतःमध्ये की समोरचा माणूस तुला ज्याच्याबरोबर डील करायचे ना, कधी ना कोणासोबत तरी तू डील करशील. बरोबर. ठीक आहे. त्या डील करताना तुझा जो कॉन्फिडन्स असेल ना, समोरचा रिजेक्ट करू शकत नाही तुला. बरोबर. आज मी माझ्या बायकोसोबत एका हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. म्हणजे माझं हे तिसरं व्हेंचर असेल जे माझं चालू आहे. ते आहे ऑटोमेशनचं आहे. आता हे ॲडमिन अँड मॅनेजमेंट सिस्टीम मी पूर्ण बघतो आहे. राजस्थानमध्ये असे 2 हॉस्पिटल्स आहेत ज्याच्यासाठी मी ॲडमिन आणि मॅनेजमेंट सर्व करतो आहे. ठीक आहे. फ्रॉम सिल्वर स्टार ओनली. ठीक आहे. ती एका हॉस्पिटलसाठी काम करते, पण मी बिझनेस माइंडेड असल्यामुळे मी तिथे माझं ॲडमिन आणि मॅनेजमेंट मी तिथे सर्व करतो. सो ते एक व्हेंचर आहे. सो हे सगळं झालं आणि पॉसिबल झालं कॉन्फिडन्समुळे. आणि मी तेच सांगतो की माझा कॉन्फिडन्स हा तिथूनच आला, भगवद्गीता. एक्झॅक्टली. ओके, देन वन्स अगेन थँक्यू सो मच. तुम्ही स्वतःचा पर्सनल टाईम काढून आमच्या चॅनलला दिलं, तुमची जर्नी इथं सगळ्यांसमोर मांडलीत. वन्स अगेन थँक्यू सो मच. सो व्ह्यूअर्सना हे सांगायला आवडेल, बघा तुम्हाला या पॉडकास्टनं काय शिकता आलं हे कमेंट सेक्शनमध्ये मांडा. अगदी पॉईंट वाईज मांडलं तरी चालेल, म्हणजे आम्हाला कळेल की व्ह्यूअर्स खरं मनापासून ऐकत आहेत. अँड वन्स अगेन तुमच्या फॅमिलीमध्ये हा जो पॉडकास्ट आहे, फॅमिलीला, फ्रेंड्सना शेअर करा, जेणेकरून त्यांचे पण पर्स्पेक्टिव्ह आम्हाला घेता येतील की नक्की त्यांचा पर्स्पेक्टिव्ह काय आहे ग्रोथवरती, एका व्यक्तीच्या हसलिंग स्टोरीवरती. वन्स अगेन आपण नवीन स्टोरी घेऊन येणार आहोत. जसं की मागच्या काही व्हिडिओजमध्ये पण तुम्हाला सांगितलेलं आहे, नवीन प्रोजेक्ट्स आहेत, मोठे प्रोजेक्ट्स आहेत पॉडकास्टला घेऊन. सो टिल देन स्टे कनेक्टेड, कष्ट करत राहा, कारण की कष्टाशिवाय पर्याय नाही आहे. आणि एक माझ्याकडनं शेवट मेसेज येईन प्रत्येक व्ह्यूअरना की लक्षात ठेवा, रिलेशनशिपवरनं सांगणार आहे, कारण की सध्या ट्रेंडी मुद्दा झाला आहे तो. ओके, सो लेट मी टेल यू, एखाद्या वेळी आपल्याला आहे ना, मुलांना सांगतो आहे स्पेशली, एखाद्या वेळी प्रेमाची अपॉर्च्युनिटी मला परत भेटेल, पण करिअरची अपॉर्च्युनिटी परत भेटणार नाही. सो इट्स करिअर असं आहे की ती वन टाईम अपॉर्च्युनिटी आहे. सो करिअरच्याबद्दल कुठली अपॉर्च्युनिटी भेटली तर त्याला कॉम्प्रोमाइज करू नका, जस्ट टेक इट.
वन्स अगेन ऑल द बेस्ट जे पण तुम्ही तुमच्या कामामध्ये असाल, तुमच्या हसल स्टोरीमध्ये असाल. सो आशा करतो तुमची हसल स्टोरी कंप्लीट व्हावी आणि तुमची हसल स्टोरी आपण ह्या चॅनलला एकत्र ऐकू, एकत्र मांडू. टिल देन कीप हसलिंग अँड कीप स्ट्रगलिंग.